नमस्कार, आपण पाहत आहे आधुनिक केसरी लाईव्ह बातमी आहे पुण्यातून। लोहगावात खड्ड्यातच बसून शिवसेनेचा यल्गार, पालिकेच्या कारभाराची रांगोळी, हार फुलं वाहून अंत्ययात्रा। पुणे महापालिकेचा नाकर्तेपणा पुन्हा चव्हाट्यावर। लोहगावच्या ईशान मॉल ते अजिंक्य डी.वाय. पाटील चौक हा रस्ता नाही तर मृत्यूचा सापळा बनला आहे। महिने खड्ड्यांनी चाळण झालेल्या या रस्त्याकडे पालिका प्रशासनाने पाठ फिरवल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज अनोखा आणि तिखट आंदोलनाचा दणका दिला। पोरवाल रोडवरून बोंबाबोंब मोर्चाकडे शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। पोतराज, वाघ्या, मुरळी, संबळ आणि हलगीच्या कडकडाटात बोंबाबोंब करत या मोर्चाने पालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला। कळस म्हणजे अजिंक्य डी.वाय. पाटील चौकात पोहोचताच आंदोलकांनी थेट जीवघेण्या खड्ड्यातच ठाण मांडले। खड्ड्याचीच केली पूजा, खड्ड्याभोवती रांगोळी काढली, हार फुलं वाहून त्याची पूजा केली आणि पुणे पालिकेचा कारभार खड्ड्यांचा बाजार, खड्डेमुक्त करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत प्रशासनाची अंत्ययात्रा काढली। करदात्या नागरिकांच्या पैशावर ऐश करणाऱ्या पालिकेला रस्त्यावरचे खड्डे दिसत नाहीत का? लोहगावकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत असताना अधिकारी एसीत बसून काय करतात, असा जाब यावेळी शिवसेनेचे शहर संघटक आनंद गोयल यांनी विचारला। जोपर्यंत हा रस्ता खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत हा लढा असा सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शिवसेना शहर संघटक आनंद गोयल, हर्षवर्धन पवार, किशोर वाघमारे, यश चव्हाण, संदीप अगरवाल, रिंकू मोरे, सुहास कांबळे, सनी पवार, पंपा चव्हाण, अमोल दमजी, स्वामी चिलेवरी, तारिक शेख, असिफ शेख, वैभव चव्हाण, कैवल्य पासलकर, आकाश मोजे, हर्षा कुले, लखन पवार, रोहित कदम, तुषार साठे, पंकज पवार तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात आमचे प्रतिनिधी निरंजन निकाळजे यांनी घेतलेला आंदोलनाचा आढावा। महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध बॉम्ब आंदोलन।